महानगरपालिका करू, पण फक्त आणि फक्त बदलापूरचीच, दुसरे कोणालाही घेता येणार नाही. आम्ही 5 लाखापेक्षा अधिक असून आजूबाजूची गावे विकासासाठी घेणार असून बदलापूरची स्वतंत्र महानगरपालिका करू, असे आमदार किसन कथोरे यांनी सोमवारी बदलापुरात एका आयोजित कार्यक्रमात सांगितले. तर माजी खासदार 2 दिवसापूर्वी बदलापुरात आले होते. त्यांनी या संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले असे, विकासाच्या दृष्टीने भरीव निधी आणायचा असेल, अंबरनाथ आणि बदलापूर शहराचा विकास अजून जलद गतीने करायचा असेल तर महापालिका होणे गरजेचे आहे. ही महानगरपालिका व्हावी म्हणून कितीतरी वेळा आमदारांनी देखील पत्र दिले आहेत असे माझ्या वाचनात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच बदलापूरची लोकसंख्या महापालिका व्हावी एवढी झाली नाही असंही त्यांनी सांगितलं. महापालिका करू, पण ती फक्त आणि फक्त बदलापूरची करू. कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसरं कोणालाही घेणार नाही आणि बदलापूरचीच होईल. म्हणजे कोणी काय आग्रह धरावा त्याचं मला माहीत नाही, पण बदलापूरकरांची एकच इच्छा आहे की महापालिका व्हावी, तर ती फक्त बदलापूरची व्हावी. त्याला कारण असेल, जनगणना झाली तर आम्ही 5 लाखावर चाललो. आजूबाजूची गावं डेव्हलपसाठी घेणार आणि एक बदलापूरची स्वतंत्र मॉडेल महापालिका बनवण्यासाठी त्याचा चांगला पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून आपण बदलापूर आणि अंबरनाथ ही महापालिका होणार असं आपण ऐकतोय. खरं तर विकासाच्या दृष्टिकोनातनं अजून भरीव निधी आपल्याला जर आणायचा असेल आणि ह्या 2 शहरांचा विकास अजून जलद गतीने करायचा असेल तर खऱ्या अर्थाने ह्या शहराची महापालिका होणं हे गरजेचं आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना निश्चितपणाने या बाबतीत आग्रह करेन, उपमुख्यमंत्र्यांना करीन की अंबरनाथ आणि बदलापूर हे दोन्ही शहर झपाट्याने यांची वाढ होत आहे. खऱ्या अर्थाने माझ्या माहितीप्रमाणे ह्यापूर्वी ठाणे पालघर जिल्हा एकत्र असताना आशिया खंडात सगळ्यात जास्त वेगाने वाढणारा जिल्हा कुठला असेल तर तो ठाणे जिल्हा होता. तसं आता ठाणे जिल्ह्यात सगळ्यात वेगाने वाढणारी शहरं कुठली असतील तर ती बदलापूर आणि अंबरनाथ आहे. एवढी मोठी लोकसंख्या ह्या शहरांची झाली असताना विकासाच्या दृष्टिकोनातनं खऱ्या अर्थाने महापालिका होणं गरजेचं आहे. महापालिका झाली की विकासाला निधी हा जास्त प्राप्त होईल. केंद्र सरकारकडून अनेक योजना आपल्या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये येत असतात, त्यांचाही लाभ निश्चितपणाने शहराच्या विकासासाठी होईल. म्हणून महापालिका झाली किंवा नगरपालिका झाली, विकास तर करायचा आहे. शेवटी नगरसेवक कोणाला निवडून यायचा असेल तर तो महापालिकेतही नगरसेवक असतो आणि नगरपालिकामध्येही नगरसेवक असतो. त्याच्यामुळे याच्यासाठी कोणाचं दुमत असण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. तर स्थानिक आमदार जे आहेत त्यांचा कुठेतरी विरोध आहे. त्यांचं मत असं आहे की बदलापूरची वेगळी महानगरपालिका व्हावी असं. तर मला तर माहित नाही, माझ्या वाचण्यात तर अनेकदा असं आलं होतं की त्यांनी कितीतरी वेळा पत्र दिलेली आहेत ही महापालिका करा म्हणून. ही पत्र व्हायरल झालेली मी वाचलेली. मला माहित नाही आता त्यांची काय, प्रत्येकाची आपली वेगळी भूमिका असू शकते. त्यांची भूमिका ती आहे, माझी भूमिका ही आहे. बदलापूरची लोकसंख्या ही तेवढी झाली पाहिजे की फक्त बदलापूरची महानगरपालिका व्हावी. अजून बदलापूरची लोकसंख्या महापालिका होण्याची इतकी नाही. त्याच्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर अशीच सध्या जर लोकसंख्येचं गणित आपण केलं, जे सरकारचे नियम आहेत, नॉर्म्स आहेत, त्याच्याप्रमाणे ह्या दोघांची लोकसंख्या एकत्र केली तरच होऊ शकते. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.